नमस्कार मित्रांनो, अपूर्णांकांवरील क्रिया ह्या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांमध्ये आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे अंशाधिक अपूर्णांकांमध्ये रूपांतर कसे करायचे यावरील काही गणितांचा सराव करूया। पहिले गणित, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा। 30/7 आपल्याला माहिती आहे 30/7 म्हणजेच 30/7। त्यामुळे आपण हा भागाकार करूया। 7 चोक 28, 28 वजा केल्यावर राहतात 2। बाकी जेव्हा भाजकापेक्षा कमी येते तेव्हा आपण थांबतो आणि 30/7 म्हणजेच भागाकार म्हणजे 4, बाकी आणि छेद असतो तो भाजक। भागाकार बाकी भाजक म्हणजेच 30/4 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 4.2/7। पुढचे करूया। 21/4 म्हणजेच 21/4, 4×5 = 20, 20 वजा केल्यावर राहिला 1, बाकी भाजकापेक्षा लहान म्हणजे आपण इथे थांबू आणि म्हणजेच 21/4 बरोबर 5 भागाकार बाकी 1 आणि भाजक 4, 5/1/4। पुढचे गणित, 20/7 म्हणजे 20/7, 7×2 = 14, बाकी 6 म्हणजे भागाकार 2 बाकी 6 भाजक 7। 20/7 बरोबर 2/6/7। शेवटचे 7/4, 7/4, 4×1 = 4 वजा केल्यावर राहतात 3, बाकी 3 म्हणजे 7/4 बरोबर भागाकार आहे 1, बाकी आहे 3 आणि भाजक आहे 4, 1.3/4। आता अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करूयात। सर्वात प्रथम 7.2/5। जेव्हा आपल्याकडे पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतो आणि त्याचे आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे असते तेव्हा आपण इथून इथे जाताना म्हणजेच छेदाकडून पूर्णांकाकडे जाताना गुणाकार करतो। आलेल्या उत्तरामध्ये अंश मिळवतो आणि जे उत्तर येते तो असतो आपला अंश आणि उत्तरामध्ये छेद आहे तसाच येतो। म्हणजेच 7×5 पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश आणि छेदामध्ये इथला छेद आहे तसाच। 7×5 = 35 अधिक 2 = 37 म्हणजे 37/5। दुसरे करूया। 5.1/6 म्हणजेच पूर्णांक गुणिले छेद 5×6 अधिक अंश म्हणजे 1 आणि छेद जसा आहे तसाच म्हणजेच 5×6 = 30 आणि 1 = 31, 31/6। पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार 4×4, त्यात मिळवायचा अंश आणि छेद आहे तसाच। 4×16 आणि 3 = 19/4 आणि शेवटचं 2×9 पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश छेद आहे तसाच म्हणजेच 9×2 = 18 आणि 5 = 23/9 आहे की नाही सोपं? पाहूया पुढचं गणित। 9 किलोग्रॅम तांदूळ 5 जणात
समान वाटले तर प्रत्येकाला किती तांदूळ मिळतील? आपल्याला माहिती आहे अपूर्णांकाची सुरुवातच मुळात विभाजनामध्ये होते. 9 किलोग्राम तांदूळ आपल्याला 5 जणात वाटायचे आहेत, म्हणजे त्यांचं विभाजन करायचं आहे. म्हणजेच हा अपूर्णांक असणार आहे 9/5. 9/5 हा अंशाधिक अपूर्णांक आहे. त्याला आपण रूपांतरित करूया पूर्णांक युक्त अपूर्णांकात आणि मग आपल्याला मिळेल 9/5, 5 एके 5, बाकी राहिली 4 आणि म्हणजेच इथे भागाकार बाकी भाजक 1.4/5 किलोग्रॅम म्हणजेच 1.4/5 किलोग्रॅम तांदूळ प्रत्येकाला मिळतील. पुढचं गणित. 5 एकसारखे शर्ट शिवण्यासाठी 11 मीटर कापड लागते, तर एक शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल? आपल्याला माहिती आहे पुन्हा विभाजन 11 मीटर कापड आपल्याला 5 शर्टमध्ये समान वाटायचं आहे, म्हणजेच 11/5 आणि यालाच आपल्याला जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतरित करायचं असेल तर 5 दोन्ही 10, बाकी राहिली 1, म्हणजेच 2.1/5 म्हणजेच एक शर्ट शिवण्यासाठी 2.1 मीटर कापड लागेल. अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. अपूर्णांक फ्रॅक्शन. भिन्नछेद अपूर्णांक अनलाइक फ्रॅक्शन. छेदाधिक अपूर्णांक प्रॉपर फ्रॅक्शन. अंशाधिक अपूर्णांक इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सममूल्य अपूर्णांक इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. समच्छेद अपूर्णांक लाइक फ्रॅक्शन. पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिक्स्ड फ्रॅक्शन. अंश न्यूमरेटर, छेद डिनॉमिनेटर. सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर. गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच, तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.